नवरात्रीनिमित्त देशभरातील ठाण्यामध्ये मेट्रोची चाचणी थोड्याच वेळात सुरू होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार मेट्रोची चाचणी। आजपासून हिंदूंचा शक्ती उत्सव शारदीय नवरात्र उत्सवाची देशभरामध्ये सुरुवात। घरोघरी घटस्थापना आणि देवीची आराधना। नवरात्रीपासून देशामध्ये जीएसटी बचत उत्सव, व्यापारी उद्योजक युवांना होणार फायदा। सोमवारपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार। इस्रायलला मोठा धक्का, ब्रिटनची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता। ब्रिटनसोबत कॅनडा, ऑस्ट्रेलियाचीही मान्यता। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञातांनी जाळली। जालना शहरातील नीलमनगर इथली घटना। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या खास। नवरात्र म्हणजे शुद्ध भक्ती असं म्हणत देवी भक्तीचा व्हिडिओ पाठवण्याचं केलं आवाहन। पाकड्या क्रिकेटपटूला नेटकऱ्यांनी धुतलं। मैदानामध्ये माजुर्ड्या साहेबजादाची आक्षेपार्ह कृती। अर्धशतक झळकावल्यावर बॅटची केली बंदूक। सिंधुदुर्गच्या किनारी भागामध्ये पारंपरिक रापण मच्छीमारीला सुरुवात। ताजे मासे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी। टीव्ही, फ्रीज, गाड्या, घरं, बाईक, पर्यटन स्वस्त होणार। जीवनावश्यक वस्तू सुद्धा होणार स्वस्त। पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे देशवासियांना दिलासा। लघु, सूक्ष्म आणि कुटीर उद्योगांना होणार फायदा। मेक इन इंडिया वस्तूच खरेदी करा। पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा क्रांतिकारी निर्णय, देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींचं तोंड भरून कौतुक। सोलापुरात पडळकरांविरोधात शरद पवार गट आक्रमक। जोरदार घोषणाबाजी करत प्रतिमेला मारले जोडे। जरांगेंच्या मागे शरद पवार, एकनाथ शिंदेंचा हात। नवनाथ वाघमारेंचा घणाघाती आरोप। आरक्षण ओबीसींमधूनच घेणार। मनोज जरांगेंचं वक्तव्य गुरगुर करणाऱ्यांचा हिशेब करू। जरांगेंचा इशारा। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांकडून सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न। मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। लक्ष्मण हाकेंसंदर्भात कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। हाकेंना पैशांची ऑफर दिल्याचा उल्लेख। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिल्याचंही नमूद। शिवसेना नेत्या सदा सरवणकरांच्या वक्तव्यानं वादाची चिन्ह। आमदार असताना 2 कोटी रुपये मिळतात तर आमदार नसतानाही 20 कोटी रुपये मिळत असल्याचा केला दावा। परमेश्वरानं उपकार केले, आम्हाला आरक्षण दिलं नाही। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा। मी ब्राह्मण आहे, मात्र महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांना महत्त्व नसल्याचंही केलं विधान। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका। सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय। खासदार अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा। ब्रिटनसह 2 देशांची पॅलेस्टाईनला मान्यता। इस्रायल संतापला। या निर्णयाचं स्वागत शक्य नाही। नेत्यानाहू यांची चिडचिड।